आपलं दिल्लीकडेही लक्ष आहे। दिल्लीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आता अंतिम संस्कार होतील। त्यांना निगम घाटावरती आणण्यात आलेलं आहे आणि तिथे त्यांच्यावर आता अंतिम संस्कार होतील। डॉक्टर मनमोहन सिंग निगम बोध घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार होत आहेत। त्यांना तिथे त्यांचं पार्थिव मनमोहन सिंग यांचं पार्थिव तिथे आणण्यात आलेलं आहे। जाओ। हम लोग साइड से हैं ना, मैं बिल्कुल साइड इसीलिए डॉक्टर मनमोहन सिंग आपला सगळ्यांचा निरोप घेत आहेत। एक प्रकारे त्यांना ही अंतिम त्यांना आदरांजली वाहण्याचे हे क्षण आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग हे सदैव त्यांच्या विद्वत्तेसाठी, रुजुतेसाठी आणि धडाडीच्या निर्णयांसाठी नेहमी ओळखले जातील। राजकारणाच्या अतिशय स्पर्धात्मक आणि जीव घेण्या अशा वातावरणात सुद्धा निर्मळतेचा हा झरा दिल्लीच्या या राजकारणात टिकून राहिला, खळाळता राहिला आणि आपली हीच छाप ते आता देशवासियांवर सोडून जात आहेत। 1991-92च्या दशकातील आर्थिक उदारीकरणाचा निर्णय अर्थमंत्री म्हणून आणत असताना आणि त्यानंतर स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर घेतलेले अनेक महत्त्वाचे दूरगामी परिणाम करणारे निर्णय यासाठी मनमोहन सिंग सदैव ओळखले जातील। पंतप्रधानाचा निर्णय हा जरी त्यांच्या मागील सरकारचा, संपूर्ण मंत्रिमंडळाचा असला तरी सुद्धा त्याचा चेहरा हे पंतप्रधान असतात। त्याच्या बऱ्या वाईटाची जबाबदारी त्यांची असते आणि म्हणून मनमोहन सिंग वेगळे ठरतात। त्यांच्या महत्त्वाबद्दल, जागतिक महत्त्वाबद्दल एका वाक्यातच सांगायचं झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मनमोहन सिंग जेव्हा बोलतात तेव्हा जग ऐकतं या एका वाक्यात त्याचं वर्णन केलं होतं। यावरूनच भारताच्या या सुपुत्राची ओळख आणि महत्त्व अधोरेखित होतं। पुन्हा एकदा दिल्लीला जाऊयात। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, भारताला शेवटचा अलविदा करून निरोप घेत आहेत मनमोहन सिंग, काय सांगाल? अंतिम प्रवासाकडे मनमोहन सिंग निघालेले आहेत आणि जीवनाच्या रंगमंचावरती त्यांनी जो आपला किरदार निभावलेला आहे तो किरदार निभावल्यानंतर आता हा पडदा पडलाय। मात्र पडदा पडल्यानंतर ज्या टाळ्यांची गूंज जी आहे जगभरातून आपल्याला ऐकायला मिळते, कर्तृत्व, आपल्या कर्तृत्वावरती, कर्मावरती महान ठरलेला हा नेता आणि दिल्लीसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी दररोज शह दिले जातात अशा परिस्थितीमध्येही आपल्या कामाच्या जोरावरती, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती आपली छबी त्यांनी कायम टिकून ठेवली।
स्वतःच्या अंगावरती म्हणजे UPA2 मध्ये मोठ्या प्रमाणात आरोप होत असताना या माणसाच्या अंगावरती सदा डाग भ्रष्टाचाराचा येऊ शकला नाही. त्याचं कारणच ते होतं की त्यांनी स्वतःसाठी असं कधीच काही कमावलं नाही. आपल्या 3ही मुली आहेत, त्या एकाही राजकीय पार्श्वभूमीवरती राजकारणात नाहीयेत. उपेंदर सिंग, दमन सिंग, अमृत सिंग या 3ही मुली ज्या आहेत त्या राजकारणात नाही तर साहित्य कला क्षेत्रामध्ये एकतर प्राध्यापक आहेत. तर अशा क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या परिवाराला पुढे नेलं. आजकालच्या राजकारण्यांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी मुलांना आणण्यासाठी राजकीय घराणे पुढे येताना पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये मनमोहन सिंग एक आपला किरदार जो आहे जीवनाच्या रंगमंचावरती असा निभावला की सर्वांसाठी आदर्शवत असं त्यांचं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळालं. तर त्यामुळेच त्यांना जगभरातील जे लोक आहेत ते आज त्यांची आठवण करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना आठवलं जात आहे. त्यांची ही शेवटची यात्रा जी आहे सर्वांना दुःखद खचखच करून जाते. मात्र एक आशेचा किरण भारतासारख्या राजकीय जीवनावरती असा एक माणूस येणं आणि कोणत्याही राजकीय अभिनिवेश स्वतःसोबत न ठेवता सर्वांशी मन मिसळून बोलणारा हा नेता आज काळाच्या पडद्यावर झाल्यानंतर शेवटच्या अंतिम यात्रेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या मुली त्यांच्या सोबत आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पत्नी सोबत आहेत. मात्र मनमोहन सिंग यांचं जे कार्य आहे ते अजरामर आहे. आजही असा पहिला पंतप्रधान आहे देशाचा की ज्याची आपल्या नोटेवरती सही आहे आणि त्या नोट्यापासून तर आपल्या जीवनामध्ये जे आमूलाग्र बदल झाले, नवजीवन, परकीय गुंतवणूक भारतामध्ये आली, आपल्या जीवनामधील जे सुधार झाले ते सगळ्यांचे मागे मनमोहन सिंग आहेत. गावागावामधील शेतकरी कर्जमाफी झाल्यानंतर अनेकांचे पाईपलाईनचे कर्ज माफ झाले. शेतकऱ्यांच्यासाठी एक नवीन आशा त्यांच्या काळात निर्माण झाली. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी या पंतप्रधानांनी केली आणि आतापर्यंत जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांचा विचार करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. ते आपल्या कायम स्मरणात राहतील. यामुळेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारा हा नेता आज आपल्यातून जातोय. त्यामुळं प्रत्येकांचं मन जे आहे ते निश्चितपणे या ठिकाणी व्याकुळ झाल्याशिवाय राहत नाही. शिवाजी, तुम्ही आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत आहेत पुष्पराज देशपांडे, काँग्रेसचे प्रवक्ते. पुष्पराज, आपण पाहतोय आपण शेवटचा अलविदा ते आपल्याला करतायत एक प्रकारे आणि प्रतिकात्मक अर्थाने आणि आपणही त्यांना निरोप देतोय. मनमोहन सिंग यांच्या या शेवटच्या क्षणांमध्ये आता काँग्रेसमध्ये कसं वातावरण आहे? तुम्ही सगळी मंडळी कशा प्रकारे या परिस्थितीला, या प्रसंगाला सामोरं जात आहे? नमस्कार. नमस्कार. खूपच दुःखद घटना झाली आहे आणि फक्त काँग्रेस पार्टीचं नाही पण पूर्ण देशाला एक मोठा लॉस झालेला आहे. कारण का आता खरेखर आपण बघितलं तर एक युग संपतोय. डॉक्टर मनमोहन सिंग एक असे हस्ती होते की फक्त अर्थशास्त्री नव्हते पण सगळ्यात देशाचे सर्वोच्च पंतप्रधान मधून एक आहेत. त्यांनी देशाला ज्या मार्गेवर लावलं तर आर्थिक, सामाजिक, भूराजनैतिक स्थितीवर ते आता आपल्याला सगळ्यांना आता आठवण यायला लागली आहे. आणि खरेखर म्हणजे एक सगळ्यात मोठी हस्ती आपली गेलेली आहे. तर सगळ्यांना खूप दुःख येतोय. देशाचे म्हणजे पूर्ण परदेशातून सगळ्यांकडनं खूप शोक व्यक्त होतोय. USA, UK, जर्मनी, मलेशियाचे पंतप्रधान आहेत त्यांनी खूप चांगलं एक वक्तव्य दिलेलं आहे. त्यांची जेवढी सौम्य आणि एकदम दृढ त्यांची जी हस्ती होती ते सगळ्यांना आता जाणून कळालेलं आहे. जे 10 वर्षात मीडियाने दाखवलं होतं की एकदम मौन होते ते आज खरेखर आपण बघितलं तर एक त्यांनी जे म्हटलं तर हिस्ट्री विल बी काइंडर टू मी ते आज खरेखर दिसून यायला लागले आहेत. तर त्यांचं एक पूर्ण विंडिकेशन झालेलं आहे आणि खरेखर आता देशला असं वाटतंय की त्यांचा एक पूर्ण एक भारतरत्न, खरेखर भारतरत्न आज गेलेले आहेत. तर खूप दुःखद आहेत. पण आपल्याला असं श्रेय पण वाटतो की आपल्या देशाने असं एक हंबल माणसांना एवढं वर गेलेत ते आपल्याला सगळ्यांना एक खूप मोठं एक इन्स्पिरेशन आहे. अर्थात पुष्पराज देशपांडे, खरंच सुविद्य असं नेतृत्व होतं त्यांचं आणि देशासाठी त्यांचं दिलेलं योगदान कधी विसरता येणार नाही. पुष्पराज देशपांडेजी,
त्यांच्या आयुष्यामधलं म्हणजे 90चं दशक आणि आर्थिक उदारीकरणाचा तर भाग आहेच, मात्र त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात सुद्धा त्यांनी अतिशय मोठे निर्णय घेतले. काँग्रेसच्या दृष्टीनं काही निर्णय तर असे होते की ज्याच्यामध्ये पक्षांतर्गत आणि आघाडी अंतर्गत वाद होते, जसा की अमेरिकेबरोबरचा न्यूक्लिअर डीलचा मुद्दा असेल. पण या सगळ्याला तरुण राहून ते पुढे गेले आणि त्यांच्यावरती जो एक शिक्का होता की ते राजकारणी नाही आहेत, मात्र त्यांनी हे राजकारण केलं. प्रसंगी आपली सरकार सुद्धा त्यांनी पणाला लावलं होतं त्या कायच्यासाठी. मला आपल्याला विचारायचं आहे पुष्पराज देशपांडेजी, काही पॉलिटिशियन्स असतात पण मनमोहन सिंग स्टेट्समन ठरले, काय सांगाल? नक्कीच, जे तुम्ही म्हटलं की एकदमच योग्य म्हटलं आपण. हो, कारण का त्यांनी जे देशाची जी स्थिती होती 1991 पासून, हो, त्या काळातनं कसं देशाला परत आणलं आहे आणि $3 ट्रिलियन इकॉनॉमी बनवून ठेवली, त्याचा श्रेय पूर्ण डॉक्टर मनमोहन सिंगला जातात. आणि आपण म्हणतो की पॉलिटिशियन म्हणजे इंडियासारखा देशाला एवढे सगळे जात आहेत, एवढे सगळे रिलिजन आहेत, एवढे सगळे प्रांत आहेत, तर सगळ्यांना एकत्र घेऊन कसं चालायचं हे त्यांनी शिकवलं आहे. ट्रू नेहरूवियन म्हणजे खरेखर नेहरूवियन कन्सेन्सस कसं बनवायचं. तर मला वाटतंय की बाबा जे माणूस एवढ्या यूपीए पार्टीजला एकत्र चालून त्यांनी एवढे प्रगतिशील आणि पुरोगामी त्यांनी अर्थात पुष्पराज देशपांडेजी, याच भावना कुणाच्याही असतील. विरोधकांमध्ये सुद्धा स्वतःसाठी मान सन्मानाचं पद तयार करणारा, भावना तयार करणारे असे लोकविलक्षण नेते मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग. धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. इथे एक छोटासा ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया. पाहत राहा पुढारी न्यूज.